नमस्कार मित्रांनो, आम्ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आज इथे फॉडर ट्रीटमेंट करण्यासाठी अंकुश मडके काका यांच्या गोठ्यामध्ये आलेलो आहोत। तर फॉडर ट्रीटमेंट म्हणजे आपण फॉडर जे असते, आपण जे गाई म्हशींना चारा घालतो तर त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करतो, त्याचं एनरिचमेंट करतो, त्याचे न्यूट्रिएंट्स आपण त्याच्यामध्ये वाढवतो, जेणेकरून जे आपले गाई म्हशी जे आपले पाळीव प्राणी आहेत त्यांच्या दुधाच्या याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल। तर सर्वप्रथम इथे फॉडर ट्रीटमेंटसाठी आपण इथे फॉडर घेतलेला आहे। हे मिक्स फॉडर आहे, याच्यामध्ये फुटाण कुट्टी हे सगळं काही मिक्स आहे। तर हा जवळपास 5 किलोचा चारा आहे। तर 5 किलोच्या चाऱ्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे फॉडर ट्रीटमेंटसाठी आपल्याला हे मीठ आहे, हे 100 ग्राम मीठ, नंतर 150 ग्राम गूळ आणि इथे युरिया हा पण 100 ग्राम आपल्याला लागणार आणि अर्धा लिटर जवळपास पाणी आपल्याला लागणार आहे। तर सर्वप्रथम आपण या पाण्यामध्ये आता 100 ग्राम युरिया टाकत आहोत। त्यानंतर हे 150 ग्राम गूळ आपण याच्यामध्ये टाकणार आहे, तो डिझॉल्व करायचा आहे आपल्याला याच्यामध्ये टाकून। आणि हे 100 ग्राम मीठ आपण यामध्ये टाकत आहे। आता आपण हे पूर्ण स्टीर करून डिझॉल्व करून घेणार आहे। आता हे पूर्णपणे यामध्ये डिझॉल्व झालेलं आहे सर्व काही। तर आता आपण हे यामध्ये टाकणार आहोत। काडी घेऊन ती मोठी काडी घेऊन मोठी काडी केलं त्याच्यावर नाही होते काडी हाताला करून फॉडर ट्रीटमेंट झालेली आहे। आता याला ताडपत्रीने असं कव्हर करून 21 दिवसासाठी ठेवायचं आहे आणि मग आपण गुरांना हे देऊ शकतो।